नमस्कार, मी दिवाणजी आहेर विशेष वृत्त घेऊन आपल्या समोर आलो आहे. अर्चनाला ब्लॅकलिस्ट करतोय काम लागतंय सर मेडिक्लेमचं कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं आहे आमच्या अग्रीमेंट मध्ये नाही, पण अग्रीमेंट मोठा आहे का कायदा मोठा आहे? कायदा मोठा आहे. कायदा कामगार कायदा तुम्ही पालनात नाहीये, मग त्याची चूक कोणाची आहे? आयुक्तांची आणि प्रशासनाची आहे. त्वरित मानधन दिलं द्या मागचा, नाही तर ह्या टायमाला आम्ही कुठल्याही कंत्राटी कामगाराला इलेक्शन ड्युटीमध्ये जाण्यासाठी यांना परवानगी देणार नाही. 17 तारखेपासून आम्ही काम बंद करू. पालिकेच्या डिस्कस जो अर्चनाला बोलते की तुम्हाला जी नोटीस आहे ती पालिकेच्या आम्ही संपूर्ण नाही. आता आम्ही वाहन सगळंच चालक काढतो मेडिक्लेम नाही. आता ड्रायव्हरचं वेगळं काढायला सांगितलेलं आहे, पण त्याला हिअरिंग द्यावं लागेल. आणि माझ्या कानावर पडले, आमची चर्चा आली, मी त्यांना सांगितलं, अधिकारी बोलून सूचना दिल्या, 8-10 दिवस वाट बघा, 8-10 दिवसांनंतर ऍक्शन होईल. सर, आज महापालिकेचे ठेका कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन पुकारलं, तर याबाबत आपला आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांशी काय चर्चा झाली? सर्व गेटच्या बाहेर उभे आहेत आज. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज कुठलं आंदोलन नाही आहे. आज असं आमच्या निदर्शनास आले की आचारसंहिता कधीही लागू शकते आणि कामगारांचे छोटे छोटे मुद्दे होते जे क्लोरीनच्या ब्लास्ट झाला त्यामध्ये कामगार म्हणजे दुखापत झालेली आहे आणि इन्शुरन्स नाही. आणि त्यांचं म्हणणं आहे की ते कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं आहे ठेकेमध्ये नाही, आमच्या कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं आहे आमच्या ॲग्रीमेंटमध्ये नाही, पण ॲग्रीमेंट मोठा आहे का कायदा मोठा आहे? कायदा मोठा आहे. कायदा कामगार कायदा तुम्ही पालनात नाही आहे, मग त्याची चूक कोणाची आहे? आयुक्तांची आणि प्रशासनाची आहे. म्हणून आमचं म्हणणं आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत पहिला जो इन्शुरन्सचा विषय मरगडलेला आहे, ते एक अर्चना सर्व्हिस करून काय कंपनी आहे, त्या कंपनीचा इन्शुरन्सचा विषय ते लवकरात लवकर त्याला मार्गी लावा. आणि दुसरा, गेल्या किती वर्षापासून इलेक्शनमध्ये कंत्राटी कामगारांना झोपला जातो, त्यांच्याकडे हे जिम्मेदारी ते जिम्मेदारी, कुठलाही त्यांना मानधन दिला जात नाही. तो त्वरित मानधन द्या मागचा, नाही तर ह्या टायमाला आम्ही कुठल्याही कंत्राटी कामगाराला इलेक्शन ड्युटीमध्ये जाण्यासाठी यांना परवानगी देणार नाही. पण आज कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं, यावर काय सांगाल? नाही, काम बंद आंदोलन नाहीये, काम बंद आंदोलन नाहीये. आज कामगार सहखुशीने इथे आले की आम्हाला कधी न्याय मिळणार, कधीपर्यंत आमचे विषय क्लिअर होणार? न्याय कशाचा? इन्शुरन्स नाहीये, विदाऊट इन्शुरन्स काम करतायत आणि ते लढाई आहे कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासनाची. मग त्या लढाईमध्ये कामगाराचा काय दोष आहे? त्याच्यामध्ये कामगाराचा काय दोष आहे? मग आज आमची मागणी हीच होती, 15 तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत यांचा इन्शुरन्स नाही झाल्यास 17 तारखेपासून आम्ही काम बंद करू. पण आम्ही असं ऐकलं की पालिकेने ठेका कर्मचाऱ्यांना पत्र दिलं की आणि त्यांनी यांना पत्र दिलं की तुम्ही आम्हाला असं काही लिहून पाहिजे की तुम्ही आंदोलन करायचं नाही, तुम्ही हे करायचं नाही, असं काय चर्चा चालू आहे? ते कॉन्ट्रॅक्टर काही लिहून देणार, आम्ही त्यांना पालिकेच्या इशाऱ्यावर पालिकेचे नाचू द्या ना, त्यांना कोणाच्या इशाऱ्याचे नाचवायचंय ते नाचू द्या. कामगार संघटना आहे, त्यांच्यासाठी श्रमजीवी संघटना मजबूत आहे आणि आम्ही कुठलाही पत्र लिहू देणार नाही. पहिला आमचा हक्क द्या आणि अनुच्छेद 19 आणि 21 ह्यामध्ये आम्हाला संघटना बनवून आमचे हक्क मागायचा पूर्ण अधिकार आधी दिलेला आहे ना. त्याच्यामुळे त्याला कोण पत्र देऊन असे पत्र दिल्यावर होणार का? आम्हाला जे संविधानाने अधिकार दिले ते अधिकार कोणी आमचे हिरावू शकता का? नाही, निवडणुकीपूर्वी आपल्या ज्या आताच्या आमदार आहेत वसईच्या असणाऱ्या पंडित दुबे यांनी कर्मचाऱ्यांना त्यावेळेस एक आश्वासन वचननामा दिला होता की मला निवडून द्या, त्यावेळेस मी तुमच्या पाठीशी आहे. तर यांना काय आज ही वेळ का आली? नाही, त्यांचे सर्व प्रश्न सॉल्व्ह करत चाललोय. आज एवढे नर्सेस लोक 450 नर्सेस किती वर्षापासून इथे होते, आता त्याचा युडी मध्ये गेलेला. आज तुम्हाला त्या माहितीसाठी सांगतो, आज अधिवेशनात ते दोन्ही विषय घेतलेले आहेत. त्यांचा परमानंटचा विषय पण घेतलेला आहे, पगारवाढीचा विषय घेतलेला आहे आणि आकृतीबंदचा विषय पण घेतलेला आहे. आता यांनी सांगितलं 15 तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत आकृतीबंद यावर कुठल्याही कर्मचाऱ्यावर काही गदा येणार नाही. नाही, कसं येणार गदा येणार याच्यामध्ये? म्हणजे कर्मचाऱ्यांनी आणि या वसईच्या जनतेने असं समजायचं नाही ना हा इलेक्शन स्टंट? नाही, इलेक्शन हा दुसरा भाग आहे आणि तोंडावरच महापालिकेच्या निवडणुका आहेत. इलेक्शन होत राहतात. इलेक्शन
थांबणार नाहीयेत आणि इलेक्शन होत राहणार. त्याला काय नाहीये. आणि इलेक्शन एवढे वर्ष पण इथे झाले, मग का एवढ्या वर्षापासून ते परमनंट झाले नाही? का इथे आकृती बंद नाहीये? का लोकांना न्याय मिळाला नाही? एवढे वर्ष आम्ही करतोय ना, लढाई चालूच आहे. आणि आता निर्णय होणार. आता हे 15 तारखेला आमचा इन्शुरन्स पण होऊ जाईल आणि ते नर्सेसचा पगारवाढीचा तो पण विषय क्लिअर होईल. म्हणजे जवळजवळ 6,000पेक्षा जास्त ठेका कर्मचारी यांना तुम्ही आश्वासित करता की काही चिंता करायचं नाही. 6,000 पेक्षा नाही, मी बोलतो आमच्याकडे श्रमजीवी संघटनेमध्ये 20,000 कामगार आहेत आणि 20,000 कामगारांची सर्व जिम्मेदारी संघटनेची असते. आम्ही त्यासाठी लढतो. आज तुम्ही इकडचं बोलता तसं मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली, भिवंडी, ठाणा, सर्व PSC सर्वकडे संघटनेची ताकद आहे आणि आम्ही लढून आमचा हक्क घेतो. म्हणजे संविधानाने दिलेला जो अधिकार आहे तो आमचा कोणी हिरकू शकत नाही. वसई विरार शहर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी निश्चिंत राहावं, त्यांनी निश्चिंत राहावं. आम्ही आज आमचा मुद्दा काय होता, जे 2 कामगारांना दुखापत झालेली आहे त्यांना नगरपालिकेकडून काहीतरी पाहिजे, त्यांना काहीतरी मदत करा. नाही केलं तर आम्ही 16 तारखेला त्याबद्दल पण आता आजच्या या आंदोलनाच्या व्यतिरिक्त माझा एक प्रश्न आहे की गेल्या वर्षी जे अतिरिक्त आयुक्त होते रमेश मनाळे यांच्या काळामध्ये आणि मधल्या काळामध्ये काही 7-8 कर्मचारी निलंबित आहे. त्याला ते खास जबाबदार नाही असं चर्चा आहे किंवा तसे पत्र आहे, तर त्यांच्यासाठी आपण काही लढा देणार? आमच्याकडे आले नाही अजूनपर्यंत. आले तर मिळेल त्यांना. हो मिळेल. आम्ही त्यांना त्यांच्यावर अन्याय झाला असणार तर संघटना त्याच्यासाठी लढाई देणार. ते कोण आहेत मला माहित नाही. त्यांना माझ्याकडे ते आले संघटनेकडे, त्यांना पक्का त्यांना न्याय मिळाला. धन्यवाद. आपल्यासोबत वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांची आणि श्रमजीवी संघटनेच्या नेत्यांशी जी चर्चा केली त्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनी या कर्मचाऱ्यांना आणि कामगार संघटनेच्या ज्या प्रतिनिधींशी चर्चा केली आणि आश्वासित केले की कर्मचाऱ्यांच्या बाजूने श्रमजीवी संघटना, आमदार स्नेहाताई दुबे आणि निश्चितच यांचे सर्व प्रतिनिधी काम करतील असे आश्वासन दिले. आज मात्र इतकेच. धन्यवाद. जय हिंद.